चला तर मंडळी, बघूया आज आपण चकली. माझ्या सर्व तुम्ही रेसिपी बघितल्या असतील, तर आज मी ही नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. चकली चकली ही सर्वांनाच आवडता पदार्थ आहे. मी आज ही चकली रेसिपी तुम्हाला एकदम खुसखुशीत चकली कशी बनते हे दाखवत आहे. त्याचं प्रमाण आहे 100 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम मुगाची डाळ आणि एक अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, 100 ग्रॅम पोहे, 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आहे आणि अर्धी वाटी साबुदाणे. साबुदाणे घातल्यामुळे आणि फुटाण्याची डाळ घातल्यामुळे छान टेस्ट होते. अर्धा किलो तांदूळ आहेत. हे रेशनचे तांदूळ स्वच्छ मी निवडून घेतलेले आहेत. हे सर्व जिन्नस आपण आता भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर थंड झालेलं आहे. हे एकत्र केलेलं आहे सर्व मी घेतलेलं. त्याच्यामध्ये हिंगाचे खडे टाकून मी दळून घेतलेलं आहे. पीठ सर्व परातीमध्ये ओतून घेतलेले हे पीठ झालेलं आहे आता 1.5 किलो. 1.5 किलोला आता आपण त्याच्यामध्ये तेलाचं मोहन आणि मसाले मी तुम्हाला दाखवते. मी ह्याच्यामध्ये चकलीचा मसाला वापरलेला नाही आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल. अर्धी वाटी तेल म्हणजे 100-125 ग्रॅम तेल आहे. 3 चमचे तीळ आहे, 3 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे मीठ आहे. हे ह्याचं प्रमाण आहे. आता तेल मी जास्त कडक केलेलं नाही, का तर तेल जास्त आपण कडक केलं तर चकली कडक होते आणि तेलामध्ये पण सुटते. त्याच्यामुळं आपण तेल जास्त कडक करायचं नाही. तेल गरम करायचं फक्त. तेलामध्ये तेल गरम केल्यानंतर पिठामध्ये हे तेल मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि एकसारखं पीठ आपण सर्व हातावर चोळून चोळून घासून घ्यायचं आहे. असं आपलं गोळा असा झाला पाहिजे पिठाचा. असं एकदम पीठ आपण सगळीकडनं हे करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा हातावर मी जसं चोळून टाकलेलं आहे, तीळ टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे. हे सर्व घेतलेले मसाले, हळद, मीठ वगैरे सगळं मी टाकलेले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट आणि मीठ वापरू शकता. आता हे आपण सर्व एकत्र करायचं आहे. एकत्र केल्यानंतर एक जीव होतं सर्व आणि टेस्ट पण खूप छान येते. ह्याच्यासाठी मी आता 3 तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1.5 लिटर पाणी आहे आणि पाणी कोमट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा तयार केलेला आहे. हे पीठ मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. जेवढा साशात बसेल एवढाच गोळा आपण घ्यायचा आहे आणि हे झाकून ठेवल्यानंतर आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे 1 लिटर. तेल आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आपण चकलीचं पीठ जेवढं साशामध्ये बसतं तेवढंच घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे. चोळून चांगलं मळून घ्यायचं. हे असं पीठ झालेलं आहे बघा. चकलीच्या साशाला मी आतून तेल लावून घेतलेलं, त्याच्यामध्ये गोळा ठेवलेला आहे आणि आता आपण चकल्या पाडून घेऊया. तेल आपलं गरम झालं आहे की बघूया. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम जरा कमी करूया. तेल कडक झालेलं आहे तोपर्यंत आपण चकली करून घेऊया. हे बघा, छान अशा चकल्या पडतात. अजिबात चकली तुटत नाही. ही चकलीची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. अजिबात चकल्या तुटत पण नाही. तेलात जरी टाकली तरी चकली ही एकदम खुसखुशीत होते आणि तुटत पण नाही. छान अशा चकल्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात आणि तुम्ही ही रेसिपी माझी करून बघा. तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा. सर्व चकल्या मी अशा बनवून घेतल्या, सर्व तळून घेतल्या आणि हे बघा किती छान चकल्या झालेल्या, एकदम काटेदार. अजिबात कुठं बिघडलेलं नाही आहे, काही नाही आहे, अगदी छान झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पूर्ण